रघुपती राघव राजा पतित पावन रघुपती राघव राजा पतित पावन रघुपती राघव राजा पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा पतित पावन रघुपति राघव राजा पतित पावन राजा रामचंद्र महाराज की जय। कुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। भारत माता की जय। आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय। छत्रपति शिवाजी महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। परमार्थ मार्गामध्ये भगवंताच्या भेटीपेक्षा महत्वाची अशी संतांची भेट मानतात. भगवंताची भेट हा तर आनंदाचा क्षण आहेच. आनंदाचे लोक आनंद करत नाही, पण त्याही पेक्षा माझ्या दारामध्ये जर भगवंत आणि सद्गुरू एकत्रच उभे राहिले तर मी आधी नमस्कार कुणाला करावा, तर यासाठी शास्त्र सांगतं सद्गुरूंनाच आधी नमस्कार, भगवंताला नंतर. गुरुचरित्र सुद्धा सांगतं आपण कितीही जरी म्हणालो भगवंत गुरु भगवंत संत समानच आहेत, तर गुरुचरित्र म्हणतं ते समान नाहीत. भगवंत रागवले तर संत रक्षण करू शकतात, संत रागवले देवही रक्षण करू शकत नाही. त्यामुळं अशी समानता सांगता येत नाही. म्हणून या ठिकाणी महाराजांनी अभंगामध्ये भगवंताचं दर्शन झालं म्हणजे माझ्या भाग्याचा उदय झाला असं न म्हणता भाग्याचा उदय ते हे जोडे संत पाय. मला संतांची भेट झाली, मला सद्गुरूंची भेट झाली, हा माझा खरा भाग्याचा उदय झाला. मनुष्याच्या शंका फार स्वाभाविक असतात, छान असतात. जिज्ञासा म्हणून शंका असतील तर त्या सन्माननीय असतात. खोड्या काढण्यासाठी शंका आल्या तर त्रास देतात. पण जिज्ञासेपोटी सगळं चांगलं आहे. का हो म्हणाले, अध्यात्मासाठी ज्या ज्या म्हणून साधना करायच्या त्या साधनेसाठी आवश्यक असलेलं सर्व साहित्य गुरु आणून देतात का? काय ध्यानाच्या वेळेला छानपैकी घट्ट मांडी घालायची आहे, मांड्या माझ्या आहे. काय एकाग्र ध्यान करण्यासाठी नासाग्र दृष्टी लावायची आहे, नाक माझा आहे, डोळे माझ्याकडे आहेत. काय तुम्हाला नाडी शुद्धी भस्त्रिका प्राणायाम वगैरे करायचा आहे, नाक माझा आहे, नाकपुडी तो नाही. बरं, त्या नाकपुडीला दाबणारा मीच, सोडणारा मीच.
आणि सगळं काही मीच आहे, मग गुरु कशाला? सर्व साधन माझ्याकडे उपलब्ध असताना मला संतांच्या भेटीसाठी भाग्याचा उदय का म्हणायला पाहिजे? तर याचं साधं उत्तर आहे महाराजांनी फार गोड निरूपण केलंय. साधन सगळं जरी उपलब्ध असलं तरी ते कसं वापरावं हे सांगण्यासाठी सद्गुरूंची गरज आहे. पांडुरंग हरी वासुदेव. जसं औषधालयामध्ये सगळ्या आजारांवरची औषधं नसतात का? असतात. आजार कुठलाही आपल्याला कळत नाही का? कळतं. पण हे औषध घ्यायचं का नाही? हे जरी खोकल्याचं असलं तरी आताचा खोकला वेगळा आहे. यासाठी तज्ञ डॉक्टरांकडूनच औषध शोधावं लागतं. एका खोकल्यासाठी 26 औषध आहेत. सगळ्या बाटल्या एकदम पितोस काय? मग ह्यातलं काय करू? ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये 1-2 दृष्टांत दिलेत. फार छान आहे. म्हणजे आपल्या मनामध्ये जर शंका आली तर आपणच आपल्याला उत्तर मिळावं इतके छान दृष्टांत आहेत. अर्थात त्यांच्या काळाप्रमाणे तो दृष्टांत आलेला आहे. आपण थोडा बदलला तर चालेल. काळ बदलला. कारण ज्ञानेश्वर माऊलींच्या काळामध्ये काड्या पेटी नव्हती, माचीस नाही. मग अग्नी निर्माण करायची साधनं 2च. लाकडावर लाकूड घासून, नाही तर गारगुटीवर गारगुटी ठिणग्या. म्हणून माऊलींनी दृष्टांत देताना त्याचा दिलाय. आता गारगोटी ऐवजी आपल्याला माचीस सांगायला हरकत नाही कळण्यासाठी. पण माऊली इतकंच म्हणाल्या, अग्नीसाठी काय पाहिजे? कापसाची वात पाहिजे, आहे माझ्याकडे. तूप पाहिजे, आहे माझ्याकडे. निरंजन पाहिजे, आहे माझ्याकडे. गारगोट्या पाहिजे, आहे माझ्याकडे. पाठ बरं प्रकाश. नाही पण कशा आपटायच्या माहित नाही ना. माचीस आहे, लावून दाखव ना. अशी माचीसची काडी ओढली, पेटेच ना. अरे बाळ्या, कुठली माचीस आणली? निरंजन तयार आहे, तूप तयार आहे, वात तयार आहे. माचीस पेटत का नाही आहे? शक्यच नाही आपले बुवा असं होणं. पेटलीच पाहिजे. नाही ना पेटत आहे, तू तपासून आणली होतीस का? नाही. दुकानात आणताना सगळ्या काड्या चेक करून आलो. या गधड्याने दुकानातच सगळ्या काड्या. माचीस आहे, वापरायची अक्कल आहे का तुला? एकच चेक करायची असते. सगळ्या काड्या उडून बघितल्या, पेटतायत का? हा, ही पेटी आहे, ठेवा. आता कधी आरती करणार आपले बुवा? तेव्हा सगळ्या गोष्टी जरी असल्या. आणखीन एक छोटासा दृष्टांत आहे, छान आहे. एका माणसाच्या घरी अत्यंतिक दारिद्र्य. बायकोला दूध प्यायला, पोरांना दूध प्यायला गोधन नाही हो. अर्थात ही सगळी ज्ञानेश्वरांच्या काळातली उदाहरणं आहेत. गोधन नाही. मग त्या मनुष्याला कोणी त्याच्या आप्तेष्टानं सांगितलं, तुला गाय आणून देऊ का? म्हणजे तुझं दारिद्र्य जाईल. हा, पण नको का? माझ्याकडे उंच गोठा नाही, पार्किंग आहे 8 फुटी. बर, जिची शिंग वरती अडकणार नाही अशा गाईचं एक नाव आहे आपल्याकडे, आखुर शिंगी. छोटी शिंग असलेली आणतो, आणू का?
नको. का रे? अहो मलाच खायला काही नाही. ती बदा 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 खाईल आणि भांडभर दूध दे, काय उपयोग मला? बर बाबा, ती भांडभर खाईल आणि पातेलभर दूध दे, अशी देतो. आखुड शिंगी बहु दुधी. झालं, अशी गाय मिळाली, गोठ्यात आणून ठेवली. दुसऱ्या दिवशी भेटायला गेलो. कसं आहे आता? नेहमी सारखंच. का? तुला आखुड शिंगी गाय आणली, बहु दुधी गाय आणली, मग काय प्रश्न आहे? दूध कसं काढायचं कुठे येत आहे? पांडुरंग हरी वासुदेव हरी, पांडुरंग हरी वासुदेव. सद्गुरूंची आवश्यकता इथे सांगितली आहे की बाबा रे, संतांच्या चरणी शरण जावं. कशाला? संत हा विवेक शिकवतात. संतांचे म्हणून तर सगळे अभंग वाचावे. आपल्या फायद्यापुरते वाचू नये. सगळे अभंग वाचल्यानंतरच कळतं की त्याच्यामध्ये त्यांनी सम्यक ज्ञान दिलं आहे. अशी वेळ असेल तर असा वाग, अशी वेळ असेल तर असा वाग, अशी वेळ असेल तर असा वाग, अशी वेळ असेल तर असा. सगळ्या काळात एकसारखं वागायला ते सांगणार नाहीत. आणि अधिकार तैसा करू उपदेश, आपली योग्यता काय हे पाहून त्याच्यामध्ये सुद्धा वर्गवारी केलेली आहे. ती वर्गवारी आपण समजून घेतली पाहिजे. सगळ्या आयुष्यात म्हणून गाथेतले अभंग वाचले किती? 25. आणि या 25 अभंगावर आता तुकारामांवर PhDच करतो. डॉक्टरेट कुठला? तुला लोक आयुष्यातनं डिलीट पदवी देतील. ह्याला डिलीट करा दे कुणीतरी. एवढेच अभंग वाचून तुला कळलं महाराजांना काय सांगायचं ते? बाबा, मनाच्या श्लोकातल्या पहिल्या 10 श्लोकाचं पाठांतर झालं तर सगळं कळलं काय? प्रत्येक श्लोकावर मला चिंतन केलं पाहिजे. प्रत्येक श्लोकावरती वेगवेगळ्या लोकांनी निरूपण केली, ती वाचली पाहिजे. खरंच जेव्हा परमपूजनीय अनंतराव आठवले म्हणजे वरदानंद भारती, त्यांनी मनाच्या श्लोकावर पुस्तक केलं होतं मनोबोध. आज आहे ते सगळं वाचलं आणि असं वाटलं आपल्याला मनाच्या श्लोकातलं सगळं कळलं. पण एक वर्षभर गेला असेल, श्रेष्ठ समर्थ भक्त मारुती बुवा त्यांचं पुस्तक हातात आलं, मनाचे श्लोक. पहिल्यांदा असंच बघितलं, यात काय वाचायचंय? ते वाचायला लागल्यावर कळलं बापरे, यातले अनेक मुद्दे आहेत की जे मनोबोध पुस्तकात आले नाही. पण त्यांचं वाचून होतंय तोपर्यंत श्रीकृष्ण देशमुखांचं 3रं घ्या, शोध मनाचा. आणखीन एक उत्तर प्रदेशामधले विद्वान सापडले, त्यांनी तर त्या पुस्तकाला वेगळंच नाव दिलं, 11वी दिशा. जगातल्या 10 दिशा माहिती आहेत, परमार्थाकडे जाणारी 11वी दिशा ज्यांनी स्पष्ट केली, स्वच्छ केली. अशा 4 लोकांचं वाचलं, त्यातलं जेवढं जमेल तेवढं समजून घ्यायचा प्रयत्न केला आणि पहिल्यांदा हेच समजून घेतलं की हे संपलेलं नाही. अजूनही प्रत्येक जण आपापल्या परीनं या समुद्रामध्ये उडी मारणार, त्याच्यातली अजून अजून रत्न मौक्तिक बाहेर काढणार. आपण सातत्याने त्यांच्या सहवासात राहावं, तो खरा आपला भाग्याचा विषय होईल. म्हणून भाग्याचा उदय ते हे जोडे संतपाय. एकेका शब्दासाठी दिवस घालवावा असे शब्द आहेत. जोडे याचा व्यवहारातला अर्थ वेगळा, आणि त्यासाठी मग माणसं पण आहेत. कीर्तनकाराने चांगली
2,500-3,000 रुपयाची चप्पल आणली की मग सगळे सद्भक्त नमस्काराला, आमच्याकडे उद्या या बर का, बदामाचा शिरा करून घालतो. बोलवणाऱ्या माणसाकडे बघावं तर त्याचा पायजमा सुद्धा नीट नाही. अरे तुझ्याकडे चहा मिळाला तरी पितर उद्धरले, बदामाचा शिरा. आपल्या पायाच्या कृपेनं काही कमी नाहीये. आम्ही गाढव, आपल्याला कुठं अर्थ कळतो. गेलो त्याच्याकडे, खरंच दिला बदामाचा शिरा पठ्याने आणि निघालो. ते चपला कुठे जागेवर, 3,000च्या चपला. अरे म्हणलं इथल्या चपला कुठे गेल्या? हेच तर तुम्हाला कालपासून मी सांगतोय. आपल्या पायाच्या कृपेनं काही कमी नाही. आपल्या पायाच्या कृपेनं नवीन घेतली की परत येतो ना बोलवा का. ते हे जोडे यातले जोडे नाही. इथे जोडणं या शब्दाचा अर्थ फार गोड आहे महाराज. ते हे भेटे संत पाय, याचा अर्थ वेगळा आहे. भेटले. ते हे दिसे संत पाय, दिसले, याचाही अर्थ थोडा वेगळा राहील. ते हे मिळे संत पाय, याचाही अर्थ वेगळा नाही. पण नुसतं दिसणं, नुसतं भेटणं किंवा नुसतं मिळणं यापेक्षा ते माझ्या आयुष्याला जोडणं, त्यांचं सर्व ज्ञान, तत्वज्ञान, शिकवण ही मी माझ्या आयुष्याला जोडून टाकली, तो माझ्या भाग्याचा विषय झाला. भाग्याचा उदय ते हे जोडे संत पाय. आणि असे संतांचे चरण. खरं म्हणाल तर आता संतांचे काही मूर्तिरूप चरण उपलब्ध नाहीत, पण आपण खरंच भाग्यवान आहोत. कारण संतांचं विग्रहरूप म्हणजे त्यांचं वाङ्मय असतं. त्या वाङ्मयाच्या सहवासात आपण आहोत म्हटल्यानंतर त्या पद्धतीनं संतांच्या चरणाशीच आहोत. आपला भाग्याचा उदय आहे म्हणून ते इथे आहोत. पण आता मी ते ज्ञान ग्रहण केल्यानंतर पुढची माझी अवस्था काय असेल, तर याच्यासाठी महाराज सांगतात, तेथोनिया नुठवू माथा. आता तिथून मी माझा माथा म्हणजे माझं मस्तक आता त्या चरणावर जे दिलंय ना, ते परत आता मागे घेणारच नाही, उठवणारच नाही. हा, हे मस्तक त्या चरणापासून दूर झालेलं दिसू शकेल, पण ते फक्त मृत्यू आला तरच. अन्यथा त्या चरणापासून आता माथा हलवणार नाही. सगळे शब्द महत्वाचे. पाया पडताना पायाला हातही लावतात. माता मी माझ्या हाताने तुमचे पाय पकडले, सोडणार नाही, याला काही अर्थ नाही, हाताचा उपयोग नाही. त्या पायावर जे डोकं आहे त्या डोक्याचा सगळ्यात उपयोग आहे. आणि डोकं ठीक असेल तर हातांचा नीट उपयोग आहे. म्हणून त्या ठिकाणी माथा हाच शब्द पाहिजे, ज्याच्यामध्ये बुद्धी नावाची शक्ती आहे, त्या बुद्धीमुळे क्रिया नावाची शक्ती आहे, ज्याच्यामुळे या सगळ्या जीवनाचे सर्व व्यवहार उत्तम आहेत. असं जे प्रमुख केंद्र ते मी संतांच्या चरणावरती म्हणजे संतांच्या आचरणावरती म्हणजे संतांच्या शिकवणुकीवरती मी अर्पण केलंय. आता ते मरणाशिवाय परत मागे येणार नाही, परत मागे येणार नाही. तर एखादा दृष्टांत पुरेसा आहे. आणि असा दृष्टांत पाहताना भागवत ग्रंथामधली प्रस्तावना पुरेशी आहे. महर्षी व्यासांचं नाव किती मोठं. पूर्वी सगळा वेद एकच होता, पण एवढा मोठा वेद एका माणसाला शिकता येणार नाही, म्हणून 4 भाग केले.
आता ही भागवतातली मूळ कल्पना माहिती नसल्यामुळे पुढच्या काही लोकांनी आम्ही कोकणस्थ आहोत, आम्ही देशस्थान जेवणार नाही, किंवा आम्ही ऋग्वेदी आहोत, यजुर्वेद्यांबरोबर जेवणार नाही, यजुर्वेद्या सामवेद्याबरोबर जेवणार नाही. अरे बाळा, एकाच घराच्या 4 खोल्या आहेत. ती कल्पनाच अशी होती. ज्यांनी वेद व्यस्त केले ते व्यास. एवढी उपलब्धी. 18 पुराण, 18 उपपुराण यातलं शिल्लक राहिले भागवत, पण बाकी सगळी जवळजवळ 35 पुराणाची निर्मिती नव्हे, त्याच्याही पलीकडे जाऊन महाभारताची निर्मिती. महाभारताची निर्मिती म्हणण्यापेक्षा महाभारताचं लेखन, पण महाभारत हे व्यासांच्या नातवांचा इतिहास. व्यासांपासून जन्माला आला धृतराष्ट्र, व्यासांपासून जन्माला आलेले पंडू, व्यासांपासून जन्माला आलेला विदुर, आणि यांची मुलं कौरव पांडव. हा सगळा इतिहास आपल्याच नातवंडांनी काही दिवे लावले, आणि ह्यातले कुठले दिवे लावावे तर कुठले लावू नये याचं मार्गदर्शन करण्यासाठी केलेलं महाभारत. एवढं सारं झालं, पण तरी सुद्धा मनाला आनंदाचा स्पर्श मिळेना. एवढ्या वाङ्मयानंतर व्यासाला आनंद नाही. काय गणित असावं? आणि म्हणून हाच दृष्टांत आपल्या अभंगाला पुरेसा आहे की बाबा रे, आनंदाचं निधान सापडण्यासाठी नारदाची भेट झाली, तो भाग्याचा उदय. नारदांची भेट झाली, नारदांना हे दुःख सांगितलं, मला आनंद का हो मिळत नाही. नारदांनी स्वच्छ सांगितलं, कसा मिळेल? तुम्ही कर्माबद्दल बोलता, ज्ञानाबद्दल बोलता, अजून भक्तीबद्दल बोललाच नाही. आणि जोपर्यंत कर्माला किंवा ज्ञानाला भक्तीची जोड नाही तोपर्यंत आनंद नाही. मग कर्तव्य म्हणून ती कर्म होणार. आई बाबाचे पाय चेपले पाहिजेत, कर्म कसे चेपले पाहिजेत याचं ज्ञान, पण किती जोरात चेपले पाहिजेत याचा विवेक माझ्या मायबापाचे पाय चेपत असताना ते भक्तिरूप आहे याची भावना असेल तरच आनंद. चेपून घेणाऱ्याला आणि चेपणाऱ्याला. अन्यथा पायाला हात लावला की सांगेल इथं भेटलात. तुम्ही पाय चेपण्याने माझा अपाय झालेला आहे. तेव्हा नुसते पाय चेपले कटकट आहे, कसे चेपायचं याचं ज्ञान आहे, पण चेपत नाही म्हणजे क्रियाशून्य विचित्र असं ज्ञानाची अवस्था आहे. पण ज्ञानही आहे, कर्मही आहे, त्याला भक्तीची फक्त जोड दिली तर महाराज याचा आनंदाच्या डोहामध्ये विहार करशील. नारदांकडून समजलं आणि भागवताची रचना झाली. आपल्याला दृष्टांत एवढाच पाहिजे होता. का बरं? महाभारतामध्ये कृष्ण भेटले होते. या सगळ्या पुराणांची रचना करताना इंद्र, चंद्र, वरुण सगळ्यांच्याच भेटीगाठी सतत होत्या. या सगळ्या देव देवता भगवंत सुद्धा भेटूनही नाही झाला भाग्याचा उदय. तो संतांच्या म्हणजे नारदांच्या सहवासाने भाग्याचा उदय झाला. हा विषय लक्षात घेऊन आपण त्या दासबोधाच्या सहवासात आहोत. दासबोध आपण आपल्या जीवनाला जोडला आहे असे आपण भाग्यवान. मात्र आता त्या दासबोधाने शिकवलेल्या तत्वज्ञानाच्या मार्गावरून असे चालू की दासबोधापासून आम्ही वेगळे झालो केव्हा? मरणा वाचू मेलो तेव्हाच वेगळे झालो. किंवा याच्याही पलीकडची कीर्ती म्हणजे मेलो तरी नाही वेगळे झालो, मेलो तरी नाही वेगळे झालो. असं होता येतं का हो? येतं. सांगा उत्तरांगात.
आताच सांगितलं तर कोण ऐकेल माझं. तेव्हा उत्तरंगाकडे वाटचाल करण्यासाठी एकदा अभंगाचा आठव करूया, विभूती पूजन करूया आणि हाच मुद्दा उत्तरंगासाठी घेऊ. दमबदनी भाग्याचा उदय उदय भाग्याचा उदय उदय भाग्याचा उदय ते हे सोडे संत पाय भाग्याचा उदय उदय भाग्याचा उदय भाग्याचा उदय भाग्याचा उदय. राष्ट्रगुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की. जगदंबा माता सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी. सप्तशृंगीच्या भगवतीच्या मंदिरामध्ये असं सुंदर सप्तशतीचं पारायण करणारा अत्यंत तेजस्वी असलेला मनुष्य सप्तशृंगीच्या सगळ्या लोकांना परिचित झाला. जिव्हाळ्याचा विषय झाला. अनेक लोकांनी चौकशी पण केली. आपण या भागामध्ये नवीन दिसता. होय, मी नाशिक शहराच्या शेजारी बाभूळ गाव या गावाचा रहिवासी. मग एवढ्या तरुण वयामध्ये यात्रा का आरंभली? काय सांगणार महाराज. विवाह झाला. बाभूळ गावामध्ये मोठं श्रीमंत घर. सुवर्णाचे दागिने घडवावेत असं काम आधी गावातले सावकारी लोक आम्हाला पटवारी म्हणायचे. सुंदर प्रपंच चालला होता. आमच्या बायकोचं नाव सुद्धा वत्सला. वत्सलते सारखीच होती. ज्या वत्सलेच्या हातातून गवताची पेंडी मिळाली नाही तर मोठ्यातली गाय सुद्धा खात नसे अशी इच्छा. वत्सलेला दिवस गेले. सगळं गाव आमच्या लेकराची वाट पाहत होत, पण झालं नाही. काहीसा आजार पडून लेकरू गेलं. मागोमाग वत्सला गेली आणि आयुष्यातला प्रपंच शून्य झाला. नको आता. आणि म्हणून भगवतीची ज्या ज्या ठिकाणी स्थानं आहेत तेथे जाऊन आपल्या उर्वरित आयुष्याचं सार्थक करावं म्हणून निघालो बाबा. माता सप्तशृंगी मधला सप्तशती सप्ताह झाला. आता कुठे जाणार विचार करतो आहे. बहुतेक कोल्हापूर गाठे अंबाबाईच्या देवळात बसा आणि या आपल्या स्वतःच्या विचाराला अनुसरून हा तपस्वी मनुष्य सप्तशृंगी निघाला पायी यात्रा करता करता कोल्हापूर गाठलं आणि मंदिरात सप्तशती पाठ सुरू केला.
कोल्हापूरच्या अंबाबाईच्या मंदिरा शेजारीच राहणारा अतिशय जवळचा वाडा. या वाड्यामध्ये निद्रिस्त असलेल्या पुजाऱ्याच्या स्वप्नात अंबाबाई आली आणि त्याला स्वप्नातच सांगितलं, मंदिरामध्ये जो सप्तशतीचा पाठ करत आहे त्याच्याशी आपल्या भगिनीचं लग्न लाव. दोन महान विभूती जन्माला येण्यासाठी वाट पाहत आहेत योग्य घराची. असा दृष्टांत झाला म्हणून हा पुजारी उठून बसला. मंदिरामध्ये एक चक्कर मारली. मंदिरातला तपस्वी सुद्धा पाहिला. पुजारी बुवांना पण सप्तशती येत असल्यामुळे तो सप्तशतीच म्हणतोय हे त्यांना कळलं. यासाठी आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. आता आमच्याकडची अख्खी पूजा 1 ते 100 आकड्यात पूर्ण. एकही मंत्र करा सुरू. पहिली सुरुवात फक्त आचमन करा. केशवाय बघा, तुमचं वय किती आता? फळेवा आलो आता 60 आला. उत्तम झाला. हा रे आणि सोडा काय म्हणतायत काय बघा. मग ते रेकॉर्डिंग ऐकल्यावर कळलं हा आकडे बोलतोय बघा. 6 वर 61 6 65 66 6 वर 6 वर 5 65 फुलं किती आहेत? 70 आहेत का? 7 वर 71 7 आणलेल्या. मला काय मंत्र कळत नाहीत का? उच्चार ओळखता येत नाहीत? आपल्याला काही मंत्र माहीत असणं फायद्याचं बरं. अर्थात समोरच्याला ही भीती वाटू नये खरं. कारण शास्त्र असं आहे, अमुक एक मंत्राच्या अनुष्ठानासाठी मी जर तुम्हाला दक्षिणा दिली, तुम्ही जर चुकीचं म्हटलात तर ते पाप तुम्हाला लागतं, मला नाही. शास्त्राप्रमाणे मी दक्षिणा दिली की मी सुटलो. त्याचं जे काही पुण्य आहे ते माझ्या खात्यात जमा झालं. आता गाडीचा जो ऍक्सिडेंट कराल त्यात हातपाय मोडणार फक्त तुमचे. मी तुम्हाला 21 अथर्वशीर्षाचे पाठ करण्यासाठी पैसे दिले. 31 अथर्वशीर्ष झाल्यानंतर जे पुण्य मिळतं, दक्षिणा दिली, पुण्य माझ्या पदरात. आता ते उच्चार तुम्ही नीट नाही केले तर गणपतीचा कोप माझ्यावर नाही, म्हणणाऱ्यावर. खर तर हे भय असायला पाहिजे प्रत्येकाच्या मनात, किंवा माझा उच्चार जर चुकला, समर्पयामि, अगदी समर प्रसंग जाणला गेले. समर्पयामि असा असतो का रे उच्चार लेकरा? रफार आहे ना. चला, पेशवा जन्म नारायण, जन्म माधव, जन्म गोविंदा. हा जन्म हा कोण? तुझा काका का माझा बाप? जन्म हा कैसे? असं नाही रे करू बाळा. दोष आपल्या मस्तकी येतात. केशवाय नमः, नारायण नमः, माधवाय नमः, गोविंदा. उच्चार असाच. तेव्हा त्या तपस्व्याला ओळखलं, त्याच्यापाशी जाऊन बसले, सप्तशतीचा पाठ संपता क्षणी प्रार्थना केली. आपण मंदिरामध्ये हा पाठ करण्यापेक्षा मी शेजारीच राहतो, आमच्या घरी कराल का? तपस्व्याच्या मनात आता कुठेतरी करायचा. आता अंबाबाईचं देऊळ काय, एक भिंत सोडली की यांचं घर, हरकत नाही. आणि अशा रीतीनं
शेजारच्या घरामध्ये उत्तम व्यवस्था लावून दिली. खोली उत्तम, खाट उत्तम, गादी उत्तम, मच्छरदाणी. आणि मग दुसऱ्या दिवसापासून अखंड सप्तशतीचा पाठ सुरू. जसे 7 दिवस संपले तसा तोच दृष्टांत याही तपस्याला झाला. आता गडबड अशी झाली की या भगवतीनं हेच मी याला सांगितलंय असं काही बोलली नाही. त्यामुळं दोघांच्या छातीमध्ये धड 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 धड. आता मी जर म्हणालो तुमच्या बहिणीशी लग्न करतो तर तुम्ही म्हणाल त्याच्यासाठी आला होतात का पारायणाला. बरं याच्याही मनामध्ये धडधड तुम्ही माझ्या बहिणीशी लग्न करा म्हणावं यासाठी मला बोलवणार का. दोन्ही ठिकाणी मोठी पंचायत. शेवटी कोणीतरी तोड फोडणं भाग होत. मग त्या तपस्व्यानेच शब्द टाकला की तुम्ही माझी इतकी छान सोय केली, पारायण इतकी छान झाली, पण मी जे बोलतो त्याचा तुम्ही गैर अर्थ करू नये अशी माझी प्रार्थना आहे. अन्यथा मी संसारात निवृत्त होऊन यात्रेला निघालेला माणूस आहे. माझ्या घरातून निघताना प्रपंच नावाची 3 अक्षरं जळून भस्म झाली. पण तरी सुद्धा इथल्या सप्तशतीच्या पारायणानंतर मला असा असा भगवतीचा आदेश झाला. याचा जीव भांड्यात पडला. धन्यवाद. का मला पण तोच झाला होता, पण तुम्हाला कसं सांगू अशी मोठी पंचायत होती. तेव्हा दोघांच्याही आदेशाप्रमाणे लग्न ठरलं. पण लग्न होताना असं ठरलं. कशासाठी होणारे लग्न. कोणीतरी 2 महाविभूती जन्माला येणार आहेत आणि ते प्रतीक्षेत आहेत. म्हणून मग यांनी स्वच्छ सांगितलं प्रपंच हा मी भगवतीच्या आदेशासाठी करणार. म्हणून प्रार्थना अशी लग्नानंतर 2 मुलं झाली की ही तुमची बहीण आणि तिची 2 मुलं तुमच्याकडे मी परत पोचवून देणार आणि यात्रेला निघून जाणार. मग माझा ठाव ठिकाणा नाही. या 2 विभूतींना जन्म देण्यापुरताच प्रपंच हा विषय होईल. अर्थात तुम्ही जे काही त्यांना आयुष्यभर सांभाळणार यासाठी सगळे पैसे तुम्हीच खर्च केले पाहिजे असं काही नाही. बाबुळ गावाला माझी इस्टेट आहे, त्याची योग्य ती विक्री करीत त्याचा योग्य तो धनाचा विषय तुमच्यापर्यंत पोचवील. पैशाच्या दृष्टीनं मी कमी पडू देणार नाही, पण मी घरात राहणार असं सगळं मान्य असेल तर हो म्हणा. त्या बहिणीला सुद्धा विचारलं चालेल का तो बाई असं बघून. तसं म्हणाल तर हे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज झालं. तसा हा विवाह संस्कार होत नाहीये. काही काळापुरतं काही कारणासाठी झालेलं फक्त लग्न. तिच्याही मनात असं आलं एकदा प्रपंचाची गोडी लागली की थांबेल. त्याचा मुळात प्रपंच सुरू होऊन वर्षभराच्या आत बायको गेली. त्यामुळे प्रपंचाची गोडी कळायला वेळ मिळालाच कुठे. अर्ध्यावरती डाव मोडीला. ते गाणं करोड रसाचं आहे बरं का. अलीकडं लग्नाच्या आधी बँडवर वाजवतात. अरे म्हणलं गाढवानो हे भातुकली अरे त्याच्यात सनई असली तरी हे लग्नाच्या दिवशी वाजवायचं नाही असं गाणं काय. आता एक बरं आहे सनईवरती शब्द काही कळत नाही त्यामुळे आपलं वाजलं झालं का. आणि हा विवाह
अशा तऱ्हेनं संपन्न झाला. कोणाशी? पटवारी. बाभूळ गावचे पटवारी, बाभूळ गावचे पटवारी, बाभूळ गावचे पटवारी, बाभूळ गावचे कृष्णाची कुलकर्णी तो पटवारी, बाभूळ गावचे पटवारी. बाभूळ गावचे कृष्णाची कुलकर्णी तो कृष्णाची कुलकर्णी तो ऐसा येथे विवाह साहला, ऐसा येथे विवाह साहला जगदंबेची करणी पटवारी, बाभूळ गावचे पटवारी, बाभूळ गावचे पटवारी. प्रपंच छान झाला, 2 पुत्रही झाले. आता पुत्र झाला म्हटल्यानंतर मामाचं काम मोठं असतंच. त्याचं उष्टावण काय करायचंय, अमुक काय करायचंय, तमुक काय करायचंय, उपनयन करायचं असलं तरी मामा पाहिजे ना. उगाच आपले म्हणे मामा काय कामाचा, मामाच सगळ्या कामाचा. तेव्हा पुत्र झाला म्हटल्यानंतर आनंदाने हे सगळे जण बाभूळगावला गेले. बाभूळगावच्या मंदिरामध्ये तो सगळा छान नामकरण समारंभ झाला. ज्योतिषी बोलवले, म्हणले यांची भविष्य सांगा पोरांची. ज्योतिषानं सांगितलं धाकटा प्रपंच करेल, थोरला काही करायचा नाही. पण खरंच अंबाबाईने सांगितलं ते सत्य होतं. विभूती आहेत. योग्य सद्गुरूंचा एकदा परिसस्पर्श झाला की काय होते आणि कुठे गेले असं वाटेल. एवढी मोठी माणसं जन्माला आली. त्या ज्योतिषाने पण दोघांना नमस्कार करावा अशी योग्यता दोघांची. पण 2 पुत्र झाले, नामकरण झाले. त्या 2 पुत्रांना आईसह कोल्हापुरात सोडलं. स्वतःच घरदार सगळी संपत्ती त्याचं योग्य ते मूल्यमापन केलं की धनराशी पाराजी पंत कुलकर्णी यांच्या पदरामध्ये घातली. एक बरं झालं, आडनाव फार बदलायचं. इकडेही कुलकर्णीच होते, तिकडेही कुलकर्णी. नवरा कृष्णाजी पंत, भाऊ पाराजी पंत. यानंतर कृष्णाजी पंत कुठे गेले याचा इतिहासाला काहीही पत्ता नाही. ते यात्रेला गेले नाही सापडले. मात्र पाराजी पंत कुलकर्ण्यांचं कौतुक केलं पाहिजे ते असं. पाराजी पंतांना सुद्धा 2 मुलं होती, ज्याला सख्खी मुलं असं म्हणतात. आणि साधारणतः मानवी स्वभाव असा असतो की सख्यांना जेवढं दिलं जातं तेवढं इतरांना नाही. तशी बहिणीची मुलं ही सांभाळतोय तो. पण आपल्या लेकरांमध्ये आणि बहिणीच्या लेकरांमध्ये जरा सुद्धा भेद केला नाही. लिहिणं असो, वाचणं असो, हिशोब असो. आणि त्या काळातलं सगळ्यात मोठं शिक्षण म्हणजे मंदिरामधलं कीर्तन. मंदिरामध्ये पुराण श्रवणाला जावं, कीर्तनाला जावं, त्या सगळ्या मुलांना घेऊन जावं, आग्रहाने ते ऐकवावं. पण मनामध्ये एक रुखरुख होती, ही माझ्या बहिणीची 2 लेकरं काहीतरी दिव्य आहेत. सगळे ज्योतिषी म्हणाले पण यांना सद्गुरूंचा स्पर्श झाल्याशिवाय ते शक्य नाही. हे गुरु कधी भेटायचे ते त्या ज्योतिषाला विचारायचं नाही. आणि ज्योतिषी संपला म्हणजे आली की नाही पंचायत. आता विचारायचं कुणाला?
विचारायची गरज लागलीच नाही. अंबाबाईच्या मंदिरामध्ये राष्ट्रगुरु समर्थ रामदास स्वामींचा कीर्तन सप्ताह जसा जाहीर झाला, मनामध्ये फक्त प्रकाश पडला. कशाला शोधतोय सद्गुरू? आपल्या हाताने आपल्या पायाने येत आहेत. अंबाबाईच्या मंदिराचा परिसर आता खालचा दगड फरशीचा दिसणारच नाही, इतकी माणसं. संध्याकाळी साधारण दिवे लागण्याच्या वेळेला कीर्तन. आजही त्या दीपमाळा आहेत तिथे, त्या मोठ्या दीपमाळा. लाईट सोयच नव्हती, माईक त्याहून नव्हते. त्यामुळं दीपमाळेमध्ये लावलेल्या लक्षावधी पणत्या हाच केवढा मोठा उजेड. घरातून येताना प्रत्येकाचा कंदी, एक एक घोंगड. उत्सव मंडळ खुर्च्या देणार नाही, आपापले घोंगडे आणा. मध्यंतरामध्ये चहा नाश्ता मिळणार नाही. 4-4 तास कीर्तन चालणार. लेकरं भुकेली असणार. लाडू आणा, चिवडे आणा. आणि सगळ्या पोरा बाळांना घेऊन हे धाम गर्दी. बाबा 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 बाबा. सगळा कीर्तनाचा साज शृंगार झाला. एका बाजूला पखावज. त्या काळामध्ये हार्मोनियम हे वाद्य नाही, त्यामुळे दुसऱ्या बाजूला वीणा. म्हणजे रामदासी कीर्तन असो, नारदीय कीर्तन असो, नाही तर वारकरी कीर्तन असो, गळ्यामध्ये वीणा असणं हे तिघांमध्ये साम्यच होत. ठीक आहे, रूपाचा अभंग कधी म्हणायचा ह्याच्या माग का त्याच्या माग, याच्यात फरक असेल. पण आधी कीर्तनकारांनी गळ्यामध्ये वीणा घेणं, आणि वीणा म्हणजे तो वीणा. सांप्रदायिक परिभाषेमध्ये ती वीणा असं म्हणत नाही. ती वीणा आमच्याकडे आहे असं कोणी म्हटलं तर समजावं. आपला सांप्रदायिक अभ्यास जरा वाढला पाहिजे. बाकी मराठी व्याकरणाप्रमाणे तुम्ही बरोबर बोलतात, पण पारिभाषिक शब्द आहेत. मृदुंग ज्याच्यावर ठेवला जातो त्या लाकडाच्या घडवंचीला घोडी असं म्हणतात. मराठी भाषेत सगळीकडे हाच वाक्प्रचार. माहीत नसला म्हणजे केवढ्याला पडेल. आमच्या टीव्हीचं शूट त्या पखवाजवाल्याने विचारलं, घोडी आणली नाही का तुम्ही? एवढा चिडला. माझं काय लग्न आहे का म्हटलं. लग्नाचं काय, आता घोडी म्हणजे वरात वगैरे काढायला असं काहीतरी त्याच्या डोक्यात. माझं काय लग्न आहे का, घोडी कशाला पाहिजे. शांत हो बाळा. त्या त्या वाद्याचं, त्या त्या गोष्टीचं ते पारिभाषिक रूप आहे. एका बाजूला मृदुंग, एका बाजूला वीणा, आणि मग काही अनुगृहीत असलेले रामदासी मागे झांजा घेऊन साथीला उभे. आणि या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये अंबाबाईचं दर्शन घेऊन समर्थांची स्वारी जिल्हा व्यासपीठावरती आली. काय त्या स्वारीचं वर्णन करावं महाराज. शुकासारिखे पूर्ण वैराग्य जास वसिष्ठा ज्ञानेश्वराचे कवी वार्तिकां सारिका मान्यैसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय कीर्तन रामा हो जय रामा, रामा रामा हो जय राम, रामा रामा हो जय राम. अहो पतित पावना
पूर्ण कामा पतित पावना पूर्ण कामा राम जय राम 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 हो जय राम राम जय राम. जय जय रघुवीर समर्थ. 12 वर्षाची अखंड तपस्या केलेलं शरीर, त्यानंतर 12 वर्ष भारत भ्रमण करून सगळ्या भारतातल्या अत्याचाराची भोग त्या शरीरानं सोसली आणि तरी आपल्या तपस्येच्या ताकदीने असं ते भव्य रूप अतिसुंदर दीक्षा, ते प्रचंड भव्य रूप कीर्तन करतंय. हातात चिपळ्या 2 आणि कीर्तनाचे धडधडाटे, कथा करावी घडघडाटे, श्रोतियांची श्रवणपुटे, सगळ्यांना असं सार्थक झाल्यासारखं वाटे. पण समर्थांचं फार बारीक लक्ष हो प्रत्येकावर. किती एक ते कीर्तनास येती, ते एकमेकाशी न्याहळती, किती एक घेऊन जाती पादरक्षा. कोणाचं लक्ष मेल्यांचं कुठे आहे. जहा जहा तेरी नजर है मुझे खबर है, बरोबर असं बघत राहायचं. आणि पहिल्या दिवशीचं कीर्तन संपता क्षणी ओळीनं माणसं दर्शन घेत आहेत. सगळं मी मुद्दाम सांगते बरं का. ओळीनं दर्शन घेत आहेत हे मुद्दाम सांगतो. आता आपल्याकडे दर्शन घ्यायची पद्धत अशी आहे की देवाच्या छातीवर पाय देऊन त्याचे 2-3 हाड मोठी दर्शन. तुळशी बागेत आम्हाला विचारतात, वा राम जन्माचं कीर्तन करणार आहात का? हो. पळता येतं का? कीर्तनात पळता कशाला? राम जन्माला आला असं फक्त म्हणायचं, उलट वळायचं, जे पळत सुटायचं ते ऑफिसमध्ये जाऊन बसायचं. इथं जर थांबणार तर रामाचा जन्म तुमची पुण्यतिथी. काय माणसं बाबा बाबा, अनेक ठिकाणी पाहिलं बाबा, काय लोकांच्या अंगात येतं देव जाणे. आणि ढाकला ढकली करून दर्शन घेतल्याशिवाय समाधानच होत नाही. किमान 2-3 मांड्यांवर पाय देऊन एखाद्याच्या छातीवर पाय. आणि हीच सगळी माणसं गजानन महाराजांच्या मठात गेले की लाईनीत जातात. स्वामी समर्थांच्या मठात गेले की लाईनीत माणसं हीच. पण काय कमी पडतंय? गुरुतत्वाचा स्पर्श. पांडुरंग हरी वासुदेव हरी. पहिल्या दिवशी सगळे दर्शन घेत असताना बाराजी पंत म्हणाले, आमच्याकडे याल का? फलाहार देतो. थांबा, कोल्हापुरात येण्यापूर्वीच 4 दिवस खूप झाले. अहो, इथे येणार म्हटल्यानंतर आधीच लोक निरोप पाठवतात, आम्ही कोल्हापुरातच आहोत. कोल्हापूर स्पेशल मिसळ नाही. पण नावं सगळ्यांची यादी आली आहे. चला यादी बघा, त्यांची डायरी. हा समर्थांचे तपशील दैनंदिन सगळे दिलेले. गुरुवारचा दिवस आहे तेव्हा येतो. वा वा, हे तर उत्तमच झालं. गुरुपूजन करायचे, दुपारीच येत आहे, खूपच छान. पण सोमवार, मंगळवार, बुधवार 3 दिवस ते सगळ्यांकडे लक्ष देत आहेत. तसं या 2 मुलांवर त्यांचं जास्त लक्ष आहे. पण ही 2 मुलं काय करतात? नुसती ऐकत नाहीयेत, ती काहीतरी नोंद करून घेत आहेत. विचारूया घरी गेल्यावर. या बाराजी पंतांचा थोरला भासा त्या बहिणीचा मुलगा. थोरल्याचं नाव अंबाजी, धाकट्याचं नाव दत्तात्रेय.
हे दोघं काहीतरी लिहून घेतायत कळलं. आणि अंबाजीला एवढा आनंद, गुरुवारी समर्थ आमच्याकडे येणार. त्याने एक दिवस आधी सगळ्या गल्लीतल्या पोरांना एकत्र करून स्वागत समिती, प्रत्येकाला कामं वाटून दिली. एक जांभड्यानो, ते गुलाबाच्या पाकळ्या तुम्ही आणायच्या, तुम्ही रस्त्यावर टाकायच्या, अंतर्गाणी याची पाराजी बनताना काही करायची गरजच नाही. एवढी सगळी समिती स्थापन करून प्रत्येकाकडून काम करून दोन सडा कोणी घालायचा, अमुक काय तमुक काय, तोरणं कोणी लावायची, फुलांची तोरणं कुठे, फुगे कुठे लावायचे, फुगे तुमचे करायचे, आणि हे कुठे ते कुठे, आसन कुठे ठेवायचं, चौरंग कसा, घासून पुसून कसा घ्यायचा, चांदीची उपकरणे त्यांचे पाणी पूजेला लागते, पुढे भरा 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 सगळी कामं. आणि अंगामध्ये उत्साह म्हणजे घराच्या गच्चीवर जाऊन उभे समर्थ त्याचा बघतो. अरे दुपारी बोलवलंय बघतो. आणि मंदिराच्या धर्मशाळेतून समर्थ बाहेर येताना दिसले. त्याला एवढा आनंद झाला. आपल्या मामाला सगळ्यांच्या आधी ही बातमी सांगितली, मामीला सांगितली पाहिजे, मामी भावाला सांगितली पाहिजे, सगळ्यांच्या आधी. लवकरात लवकर खाली पोचायचा मार्ग एकच, पायऱ्या नाहीच, गच्चीत जी उडी मारली ती जमिनीवर. मामा म्हणून हे काय पद्धत आहे का उतरायची? म्हणजे जिना का केलाय? तुमच्यासाठी. पण अर्थात एक बरं होतं, पायाच्या करंगडीचं सुद्धा हाड मोडलं नाही. याची कारण शोधा म्हणजे मजा आहे. की चहा नावाचं विष नाहीच, दूधच हाडाचं कॅल्शियम कोण भरून काढणार? आता या नवीन काळात तर आपले आईबाप त्याच्यापेक्षा खवीस होते. किमान म्हणायचे ग्रॅज्युएट झाल्याशिवाय चहा प्यायचा नाही. का? ते वय आहे ना हाडं बळकट करण्याचं. 5व्याच दिवशी उष्टवणाला चहा पाजला. आता कुठली त्याची हाडं? बॉबीची नळकांडी सगळी. त्याला बघून कोण हाड म्हणायचं? सगळे अर्धे हाडाचे कशाला? काही नियम असे आहेत महाराज, ते काही मूर्ख म्हणून नेमलेले नाही. दुग्धपानाचं महत्व, त्या व्यायामाचं महत्व, संध्येसाठी सूर्याच्या प्रकाशात बसलं पाहिजे याचं महत्व, म्हणजे तुला ते डी व्हिटॅमिन मिळणार आहे. प्रज्ञा हा एसी मध्ये बसून नमस्कार घालतोय. अफळे माझ्या म्हणजे B12 कमी. B12 काय सगळं कमीच आहे तुझ्यामध्ये. इथं कोणी सूर्य नमस्कार घालायला सांगितली होती? अहो घाम निघायला नको शरीरातनं बाहेर. हे आमचे एसी सूर्य नमस्कार घालतात बायका. वटपौर्णिमा आता घरात म्हणजे एसी घर, वर पंखा, टीपॉय, त्याच्यावर वडाची फांदी. त्याला इथं वडाला प्रदक्षिणा करायला कोण सांगतो? वडाच्या झाडापाशी गेलं पाहिजे, आपण निसर्गाशी गेलं पाहिजे. तिथला तो मोठा औषधी असलेला वारा आपल्याला मिळाला पाहिजे. वृक्षातून ज्या गोष्टी मिळतील त्या फांदीत कशा मिळतील? काहीतरी तर प्रमाण म्हटलं पाहिजे. आपली तब्येत केवढी फांदी पुढं, त्या फांदीवर किती अन्याय करायचा? त्या परत ती कापलेली फांदी ती काय देणार तुला काम? आपण शिकवायला गेलो की आपले बाबा बनवतो. दुर्जनम प्रथमम बनते. पण या गोष्टीचा खरं विचार 50 वेळा घ्यायला पाहिजे. का नाही यांची हाडं तुटत? आम्ही करंजी मुडायला गेलो तर हाड तुटतंय. करंजीचा काय करतात? चकली मुडायला गेलं तर दुर्गाला अंबाजीनं गच्चित जी उडी मारली, मांजरासारखं दुसरं 2 पायावर उभा. मामा काय झालं? आले समर्थ. आले म्हणजे भूत आल्यासारखा आला अंगावर. चला 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 चला. समर्थ आले, त्यांना आसनावरती बसवलं, छान पाद्य पूजा झाली. भरजरीचं वस्त्र, अत्तराचा बुद्धा, चांदीची भांडी, उपकरणे, गुरुपूजन. समर्थ हसले आणि म्हणाले एवढंच, ज्याची आम्हाला काहीच किंमत नाही ते सर्व देतात.
आणि जे आम्हाला महत्वाचे ते लपवून ठेवता, हे काय गुरुपूजन? पराशरी पंत म्हणाले, आपण सांगा दक्षिणा म्हणून काय देऊ? तेव्हा पटकन म्हणाले, दक्षिणा म्हणून ह्या पोराला द्याल का? चमकली ना माणसं, हे काय भयानक! पोराला? ह, संपत्ती सर्व देतात, धर्म कार्यासाठी संतती दिली पाहिजे. नाही तर पैसे खूप जमा झाले, अयोध्येचं राम मंदिर उभं राहिलं, पण उद्या उत्सव करणारी मुलं आहेत काय? त्या आहेत त्या नाशकातल्या राम मंदिरामध्ये जायला तयार नाही. बरं, गेली तर अक्षरशः नुसती घंटी वाजवत हॅलो करून बाहेर येतात. कोण उपासना करतो? उपासनेसाठी पिढी कुठे आहे? गणपती उत्सवाला देणगी देतील, देणगी नको आहे, तुझं लेकरू पाठव, 10 दिवस ते इथं मांडवात पाहिजे मला. उद्या गणपतीची पालखी मी कोणाच्या खांद्यावर द्यायची? संपत्ती सगळे देतात, संपत्ती मागोमाग येईल, संतती महत्वाची. आम्हाला हा छोकरा आवडला. हा काहीतरी कीर्तनात आमच्या टिकून घेतो. हो, पाराशी पंत म्हणले अगदी खरंय समर्थ. हा तुम्ही ज्या ज्या कविता म्हणता त्याचे काही काही शब्द फक्त लिहितो, घरी आला की अख्खं लिहून काढतो. एवढ्या वेळानंतरही तो विसरत नाही, एक अक्षर विसरत नाही. तो सगळा बाडच्या बाड दाखवलं. त्या काळामधलं कागद आताच्या इतका पातळ नव्हता, बराच काळ टिकला पाहिजे म्हणून जाड कागद असे कागदच्या कागद लिहिलेले त्याच्या समोर आणून ठेवले. हे सगळे या अंबाजीनं लिहून काढले. बरं, तुमच्या कीर्तनात एखादं काव्य ऐकलं फक्त खूण करून ठेवतो, घरी आलं की लिहून काढतो. बस, हेच तर हवे होते. आपल्या संप्रदायाचा अवघा वाङ्मय समुद्र हा लिहून काढेल, याला देता काय? पाराशी पंत इतकं म्हणाले, त्या लेकरावर माझी सत्ता नाही, हा माझा भाचा आहे, त्याची आई इथे आहे, मातेला विचारा, ती जर हो म्हणत असेल तर काहीच हरकत नाही. समर्थांची दृष्टीच अशी आहे की अशी तरुण वयातली मुलंच पकडायची, म्हणजे ज्यांनी पुढे रामरायाची सेवा प्रदीर्घ काळ केली पाहिजे. म्हणून उद्धव स्वामी सुद्धा समर्थांच्या चरणी आले तेव्हा समर्थ साधारणतः 24च्या घरात होते, उद्धव स्वामी 8 वर्षाचे. आता सुद्धा समर्थ 40च्या घरात आहे, अंबाजी 8 वर्षाचे. म्हणजे उद्या मी गेल्यानंतर हा पुन्हा 90 वर्षाचा होईपर्यंत यांनी काम पाहिलं. ही सगळी लहान लहान मुलं जेवढी पकडता येतील, आईला विचारलं, या छोकऱ्याला देता का? साफळला आमचे राम मंदिर आहे आणि आमचा संप्रदाय वाढवण्यासाठी अनेक ठिकाणी मठांची रचना सुरू आहे. अशा प्रवासातही आम्ही बोललेलं वाङ्मय लक्षात ठेवून लिहून काढणे मोठी अवघड गोष्ट आहे. त्या लेकराला जमताय तर घेऊ का? आणि तेव्हा आईनं सांगितलं, अहो अंबाजीला नेता, अंबाजीला नेता, आम्हाला टाकुनी कसे जाता, का हो निष्ठुर होता, का निष्ठुर होता, ऐसे का पाप चाहते हाता, रामा रामा हरे हरे रामा रामा, रामा रामा सीतापते रामा, रामा रामा रामा, रामा रामा हरे हरे
त्या लेकराला नेता मग आम्ही काय पाप केलं? दत्तात्रय पण आहे, मी पण आहे. मी कुठे त्याच्या विरहात राहू? जय जय असं मान्य झालं. दत्तात्रय आणि आई यांनी चाफळच्या मंदिराच्या धर्मशाळेत राहावं. त्या व्यवस्थेमध्ये अक्कास्वामींच्या हाताला हात लावून मदत करावी. अंबाजी आमच्या बरोबर नाही. आम्हाला मार्गामध्ये जे जे काही सुचेल स्फुरेल रामरायाच्या कृपेनं आम्ही म्हणत राहू. हा लक्षात ठेवेल, लिहून काढेल. आणि अशा अंबाजीला घेऊन आले आणि मसूर नावाच्या गावी रामनवमीचा उत्सव. अंबाजीनं मनापासून स्वीकार केला, माझ्या भाग्याचा उदय झालेला आहे. मला हे भेटले भाग्याचा उदय, ते हे जोडे संत काय. आता समर्थ मिळाले ना, आता आपल्या भाग्याला परम भाग्याकडे नेणं हेच आपलं ध्येय. म्हणून मसूर गावामध्ये छान रामनवमीचा उत्सव होता. रामरायाच्या मिरवणुकीसाठी रथ केला होता, त्याला मोठी ध्वजा लावली होती. आणि गावातल्या सगळ्या मंडळींना काय मिरवणुकीमध्ये या रे, देणगी नको, तुम्ही या. नाही समर्थ, आम्ही जर मिरवणुकीत दिसलो तर सरकारी रोष येईल. रामराया पाहिल ना त्याला. कुठेतरी प्रबळ विश्वास ठेवा, चला. आणि मग अशा रीतीनं त्या ठिकाणी काय सुंदर अशी शोभा यात्रा झाली. महाराज रामदासांची प्रत्येक प्रसंगासाठी काव्य रचना लिहिली आहे. कीर्तनाच्या व्यासपीठावर उभं राहिलं की ज्याला एक शांत रसाचा आविष्कार आहे, सगळ्याला छान वाटावं. आता मिरवणुकीत शांत राहून काय करायचे? ते प्रेतयात्रा आहे का शोक सभा आहे? मेणबत्त्या घेऊन चेहऱ्यावरच्या रेषा सुद्धा हलत नाहीत. कशाला आला तू मिरवणुकीत? ऐक, मग त्याच्यासाठी काव्य वेगळं. मिरवणुकीत काय म्हणायचं? रामा 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 तुझ भूषणा चाल रामा 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 राम जानकी पते रामा जानकी पते रामा 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 विठ्ठल पते हो रामा 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 तुझ भूषणा रामा 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 जानकी पते रामा जानकी पते रामा 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 विमल पते ओ रामा 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 दीनवत्सला दीनवत्सला रामदास म्हणे तुझी आगम्य लीला हो रामा 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 दीनवत्सला ओ रामा 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 रामा. अच्छा, अडली. काय प्रश्न आला? अहो, झाडाची एक फांदी अडली आहे आणि त्याला ध्वजा अडकली आहे. नियमाप्रमाणे ध्वजा वाकवणं हा अपमान आहे. झाडाची फांदी तोडणं अवघड आहे. का बरं? अहो, त्या झाडाच्याच बरोबर खाली, त्या फांदीच्या खाली एक विहीर आहे. मग त्याला भूताची विहीर म्हणतात. त्यामुळे त्या विहिरीकडे पण कोण जात नाही, झाडाकडे पण कोण जात नाही. भूताची विहीर, फांदी. अंबाजी कोराड कुठं आहे? आहे समर्थ, आणा कोराड आणा. चला झाडावर. किती चांगला असेल नाही, येत होतं त्याला. सण सांगावर मला दुसऱ्या मजल्यावर जा. लिफ्ट नाहीये का? जातो घरी. हा झाडावर जा. भार 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 झाडावर चढले महाराज कोराड हातात. हे अंबाजी थांब 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 थांब. काय आहे? ध्वजाला आडवं येणार एवढंच लाकूड तोडलंस, हे परत पुढल्या वर्षापर्यंत वाढणार. दरवर्षी हे कोणी त्रास करून द्यायचा आहे. तू असं कर, तू इकडं बस आणि झाडाला चिकटलेला जो भाग आहे तिथं तोड.
हे काही पुढे 10 वर्षात इथपर्यंत येत नाही. काय कळले? म्हणजे फांदीच्या उलट्या दिशेला बघायचं हो, आणि झाडाच्या बाजूने फटका मारायचा. सद्गुरु चरणी विश्वास पूर्ण. खाली भूताची विहीर आहे. अंबाजी मस्त पैकी इकडं बसला. समर्थ म्हणती अरे शहाण्या, अग्राशी तू बसे तोडण्या. अंबाजी तो चढे सांगण्या, भाग्य कसे हे. एक घाव, दोन घाव, तीन घाव, चार घाव, खडखड 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 आवाज. हाती सकट अंबाजी पाण्यात पडले. ते भौतिक शास्त्रच होतं, तसंच होणार होतं. फांदी तुटली की ती सरळ झाली, त्याला धरून अंबाजी होता. आणि फांदी तुटली म्हटल्यावर सगळ्यांना काय आनंद. राजाधिराज रामचंद्र महाराज अशी वाचताय, अजून वाचताय, हे वाचताय, मिरवणूक गेली पुढे. फांदी आणि अंबाजी विहिरी मिरवणूक केली. ग्राम प्रदक्षिणा करून सगळे मंदिरात आले. तेव्हा लोकांच्या हे मगाचं प्रकरण कुठे गेलं? ते अंबाजी कुठे आहे? विहिरीतच असेल. समर्थ तुम्हाला काही दया माया करुणा हे दुसऱ्याच पुत्र, त्याची किती काळजी घ्यायला पाहिजे. असं भूताच्या विहिरीत टाकून दिलं, ते सुद्धा मिरवणूक होईपर्यंत बघितलं पण नाही तुम्ही त्याच्याकडे. चला 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 चला, आणि सगळे विहिरीपाशी आले. समर्थाने विहिरीच्या कठड्यावर हात ठेवूनच फक्त प्रश्न विचारला, हाक मारली, अंबाजी खालना हाक आली. हो ठीक आहेस ना रे? आणि त्याच्या मुखात शब्द आले, समर्था येथे सर्व काही कल्याण आहे. तेव्हापासून त्याचं नाव पडलं कल्याण स्वामी. अरे आतापासून हा समर्थांचा शिष्य कल्याण. इथे सगळं कल्याण आहे. साक्षात रामरायाचं दर्शन या विहिरीमध्ये. हे बहुतेक लोकांना मिळू नये म्हणून लोकांनी भूताची विहीर गेली यासाठी आम्हाला हाकलायला येत. तिला अख्खा रामरायाचं दर्शन आहे. माणसं म्हणाली, बुल्ला कसा नाही? अहो तो लाकडाची फांदी घेऊन खाली गेला होता. कसा काहीतरी कॉमन सेन्स सांगतोय. तो काय लोखंडाची वजनं घेऊन गेला का पाण्यात? लाकडाची फांदी होती. तो सुखरूप आहे आतमध्ये. आतमध्ये छान रामरायाचं नाम चालू आहे, त्याला रामरायाचं दर्शन आहे. आणि आता अंबाजी हे नाव संपलं, कल्याण नाव सुरू झालं. आणि हे गुरु शिष्यांची जोडी. उद्या आपल्याला या जोडीचं एक वैशिष्ट्य बघायचं ते असं. आज आपण पूर्वरंगामध्ये पाहिलं, संतांच्या चरणावर एकदा माथा ठेवला तो कधी निघेल? मेल्यावर निघेल. कारण देहावर माझं तेव्हा नियंत्रण नाही, देह पडेल म्हणून माथा बाजूला. पण कल्याण स्वामींचं चरित्र असं आहे की जे मेल्यानंतर सुद्धा समर्थांपासून विभक्त राहिले नाही, भौतिकतः सुद्धा राहिले नाही. तेव्हा मृत्यूनंतरची सुद्धा या दोघांची एकरूपता, एकतानता कशा तऱ्हेची होती याचं दर्शन आपण उद्याच्या चरित्रामध्ये घेऊ. आजच्या चरित्राचं नाव फक्त अंबाजीचा कल्याण झाला. आणि त्याने आता समर्थांच्या चरणावरती माथा ठेवली. मृत्यू येवो न येवो, मृत्यू आला तरी इथून आता माझा माथा हलणार नाही असं दृढ समर्थ चरण पकडले. हा आपल्या भक्ताचा असा प्रतिपाद्य विषय. भाग्याचा उदय उदय, भाग्याचा उदय उदय, भाग्याचा उदय. सोडे संत
भाग्याचा उदय उदय भाग्याचा उदय भाग्याचा उदय भाग्याचा उदय. राष्ट्रगुरु समर्थ रामदास स्वामी महाराज.